व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज वाला चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राधानगरी तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रानभाजी महोत्सवात 100 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे। यामध्ये अमरकंद, अळंबी, आघाडा, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटोली, काटेमाट, कुड्याची फुले कुरडी, कुसरा, कोळू, कोलासने, कोवळे बांबू, कोळू, गोमठी, घोळ, चवळीचे बोके, चाईचा मोहर अशा औषधी वनस्पती, फळभाज्या, फुलभाज्या यांचा समावेश करण्यात आलाय। या सर्व वनस्पती मानवी शरीराला गुणकारी आहेत। रानभाजी महोत्सवाला पंचक्रोशीतील शाळा, महाविद्यालय यांच्यासह अनेक बचत गट आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे। या ज्या महिला आहेत त्या डोंगरात जाऊन रानभाज्या घेऊन येतात स्वतः। आज त्यांनी त्याच्या रेसिपी देखील बनवून आणलेल्या आहेत। त्या विविध प्रकारच्या रेसिपी आपल्याला बघायला भेटतील आणि ज्या रानभाज्या आणलेल्या आहेत त्या आरोग्यपूर्ण आहेत। आपल्या आरोग्यावरती कुठलाही त्याचा दुष्परिणाम होत नाही। काही रानभाज्या आहेत त्या काही आजारांवरती म्हणजे मधुमेह आहे, रक्तदाब आहे ह्याच्यावरती सुद्धा देखील गुणकारी आहेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथे येऊन रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा असं मी आपण ज्या भाज्या खातोय त्याच्यावरती फवारणी केलेली खतांचे किंवा कीटकनाशक फवारणी म्हणा, तणनाशक फवारणी ह्या फवारण्या सगळ्या केलेल्या असतात। पण ह्या रानभाज्या आहेत या नैसर्गिकरित्या निसर्गातच उगवलेल्या आहेत किंवा डोंगराळ भागामध्ये येतात। त्याच्यामुळे ह्याच्यावरती कुठलंही कीटकनाशक फवारलेलं नाही, कुठलाही खतांचा वापर केलेला नाही। ह्या त्याच्यामुळे आपल्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत। नालची भाजी, मोहराची भाजी, पात्रीची भाजी, आळूची भाजी, हिरवी शेंग यासारख्या ज्या दुर्मिळ किंवा आपल्याकडं जे चक्रेश्वरवाडी परिसरामध्ये आढळणारे जे करटोली आहे, असे जे जास्त पैसा मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांना पण रानभाजीच्या स्वरूपात आता दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते मानवी आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपण करणार आहोत।